श्री स्वामी समर्थ. ओम गणगणपते नमः. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 6 मार्च 2026 रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीविषयी संपूर्ण माहिती. या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, पूजा कशी करायची आहे, कोणते उपाय करायचे आहेत, चंद्रदर्शनाचे काय महत्त्व आहे, त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची कथा, या सर्व गोष्टींबद्दल माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर गणपती बाप्पांचे तुम्ही भक्त असाल व गणपती बाप्पांना मानत असाल तर कमेंटमध्ये ओम गणगणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. संकष्टी चतुर्थी ही भगवान गणेशांना समर्पित असते. ही तिथी संकटे दूर करणारी, मनोकामना पूर्ण करणारी आणि अडथळे नष्ट करणारी असते. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व नक्की काय आहे? का संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण करायला हवे? दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते. या दिवशी चंद्रदर्शन करून मगच उपवास सोडला जातो. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते, विवाहासंदर्भातील अडथळे दूर होतात, संतती सुख देखील लाभते. त्यामुळे हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे अतिशय लाभदायक, फलदायक व सर्वांसाठीच खूप उपयुक्त तसेच खूप महत्त्वाचे आहे. तर या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे? तर सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे, घरातील देवघर स्वच्छ करावे, भगवान गणपतीसमोर दीप लावावा किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक तुपाचा दीप लावायचा आहे. तसेच तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तर सर्वांच्याच घरामध्ये असते, ती गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे, तिला जलाभिषेक घालायचा आहे, दुधाभिषेक घालायचा आहे व हा अभिषेक करत असताना ओम गणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा त्यांच्या जागेवर स्थापन करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना लाल पुष्प अर्पण करायचे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत व गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य गूळ, खोबरे किंवा मग मोदक तर आपण संध्याकाळच्या वेळी करणारच आहोत. त्यामुळे सकाळी गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर संकल्प देखील करायचा आहे. आपले नाव घ्यायचे आहे. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करत आहे, माझी सर्व संकटे दूर व्हावीत आणि माझ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशा प्रकारचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फुले, नारळ, फळे व 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत व मी आधी सांगितल्याप्रमाणे ओम गणगणपते नमः या मंत्राचा तुम्हाला पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर 108 वेळा जाप करायचा आहे. अथवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जाप तुम्ही 11 किंवा मग 21 वेळा करू शकता. आता आपण जाणून घेऊया संकष्टीची कथा. या दिवशी संकष्टी चतुर्थी कथा वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. कथेचा अर्थ असा की श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. तर आपण संकष्टी चतुर्थीची कथा ही एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल ऐकणार आहोत. तर व्हिडिओ देखील लवकरच मी चॅनलवर अपलोड करणार आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. तर चंद्रदर्शनाचे इतके का महत्त्व आहे? संध्याकाळी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास पूर्णच होत नाही. चंद्राला अर्घ्य द्यावे लागते. पाण्यात थोडे तांदूळ, साखर मिसळून अर्घ्य आपल्याला चंद्राला द्यायचे आहे. चंद्राला नमस्कार करून मग गणपती बाप्पांना नमस्कार करायचा, गणपती बाप्पांची आरती करायची आहे, गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता चंद्राचे दर्शन केल्याशिवाय जर तुम्ही हा उपवास सोडला तर हे व्रत अजिबात तुम्हाला पुण्यदायी ठरणार नाही किंवा मग या व्रताचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे असे असते की ज्या व्रतामध्ये चंद्रदर्शन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. त्यामुळे रात्री चंद्रोदयाची वेळ पाळणे खूपच महत्त्वाचे ठरते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्यानंतर, चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर मग गणपतीची पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा
आणि नंतरच हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. आता थोडक्यात आपण एक खास आणि अतिशय महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे आपल्या आर्थिक अडचणी आल्यास त्या आर्थिक अडचणी कशाप्रकारे दूर व्हाव्यात किंवा दूर कराव्यात यासाठी आहे. तर त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर 5 लाल सुपाऱ्या, ज्या की आपण पूजेमध्ये वापरतो, त्या 5 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. त्या सुपाऱ्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि ह्या 5 सुपाऱ्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवून आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक अडचणी लवकरात लवकर दूर होऊ दे. माझी मदत कर. मी संकटामध्ये आहे. तुम्ही विघ्नहर्ता आहात. माझे हे विघ्न दूर करा. अशी प्रार्थना करून मग ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे कारणीस लागतात. आर्थिक अडचणी ह्या दूर होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हे चतुर्थीचे व्रत करणे अतिशय लाभदायक आहे व संकष्टी चतुर्थीचे व्रत जो कोणी करतो त्याची इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात व संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने खूप सारे फायदे होतात. या दिवशी विविध प्रकारचे उपाय केले तर आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना गणपती बाप्पा हे नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही चतुर्थीच्या दिवशी विविध प्रकारचे उपाय हे करू शकता आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण करू शकता. तुम्ही संकष्टी चतुर्थीचे हे व्रत नक्कीच करावे. तसेच तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील गणपती बाप्पांना सांगाव्यात. तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, हीच माझी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना असेल आणि आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः.